शहादा आगारात मध्य प्रदेश परिवहन बस चालकांची गुंडागर्दी। आगारातील प्रवाशांची पळवापळवी करत असल्याचा जाब विचारण्यास गेल्या शहादा आगारातील कर्मचाऱ्यास शिवीगाळ करत मारहाण। शहादा आगार प्रमुखांची कुठलीही कारवाई न करता बघ्याची भूमिका। शहादा आगारातील या घटनेमुळे आगार प्रमुख हरीश भोई यांची कार्यप्रणाली पुन्हा एकदा चव्हाट्यावर। आगार प्रमुखांचे मध्य प्रदेश परिवहन बसेसच्या ठेकेदारासोबत आर्थिक साटेलोटी असल्याची ही जोरदार चर्चा। शहादा आगारात मध्य प्रदेश परिवहन विभागाची बस विनापरवाना प्रवेश करून प्रवाशांची पळवापळवी। आगार प्रमुखांनी मध्य प्रदेश परिवहनची बस जप्त न करता अथवा त्या चालक वाहकावर कायदेशीर कारवाई न करता सोडून दिल्यानं शहादा आगारात त्यांच्या कार्यप्रणालीवर कर्मचाऱ्यांमधून रोष व्यक्त। ठेकेदारी पद्धतीवर असलेल्या मध्य प्रदेश परिवहनचा काही बसेसना परमिट नसल्याचं अनेकदा उघड झालेलं असतानाही सर्रासपणे शहादा आगारात अनधिकृतपणे प्रवेश करून आगाराचे आर्थिक नुकसान करत असल्याच्या तक्रारी। शहादा आगार प्रमुखांकडून मध्य प्रदेशच्या बसेसवर आतापर्यंत कुठलीही कारवाई झाली नाहीये। उलट या बसेसच्या ठेकेदारासोबत शहादा आगार प्रमुखांचे आर्थिक साटेलोटी असल्याची ही चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात सुरू होती। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची विभाग नियंत्रकांकडून चौकशी होणं अपेक्षित आहे। बेधडक मी मराठी न्यूज, शहादा।